नमस्कार. डे 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी काही चर्चा करूया. दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भामध्ये आज जी झालेली घटना आहे त्यावर देखील काही प्रश्न धुळे जिल्ह्यातील प्रतिक्रिया उमटते काय आपण जाणून घ्या. सर, काय सांगणार केजरीवाल साहेब जे आंदोलन आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते आणि आज तुम्ही काय सांगणार त्या संदर्भामध्ये? जे आमचे पार्टीचे संयोजक व संस्थापक आहेत अरविंदजी केजरीवाल साहेब यांनी सीजेपीला पाठिंबा दिला होता. तसेच त्यांनी सोनम वांगचुक यांना पण त्यांनी भेटून त्यांना पाठिंबा जाहीर केलेला होता. पण आज जे त्यांना प्रेशराईज करून बलपूर्वक त्यांना उचललं गेलं आणि त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलंय त्या बाबतीत आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो. सर, काय सांगणार त्यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं पूर्ण जगभरामध्ये त्या आंदोलनाचा विषय आज या ठिकाणी आलाय. सकाळच्या वेळेस त्यांच्यावर ही घटना झाली त्या माध्यमातून आज तुम्ही धुळेकर जनतेला व युवकांच्या संदर्भात काय प्रतिक्रिया देणार? आज संपूर्ण भारतातून आणि जेणेकरून महाराष्ट्रातूनही फार मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी 20 तारखेच्या आंदोलनाची वाट बघत होते आणि त्याच्यामध्ये भरपूरसे विद्यार्थी हे पोचते पण होते की 20 तारखेला तिथं सीजेपीच्या मार्फत ते एक मोर्चा नेणार होते. मग त्या हिशोबाने त्यांनी प्रेशराईज करून त्यांना एक बलपूर्वक त्यांनी हॉस्पिटलाइज करून टाकलंय. म्हणून त्यांची पुढची दिशा आता काय ठरते व हे आंदोलन पुन्हा उभारणार आहे की नाही आहे का यांना ते काहीतरी नियोजनपूर्वक काहीतरी बंदिस्त किंवा बंद करणार आहेत ही त्यांचं काय कटस्थान आहे ते आम्हाला समजायला मार्ग नाही. तुम्ही बघू शकता आज आम आदमी पार्टीचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी जे सोनू वांगचुक यांच्यावर जे आज घटना जी झाली त्या संदर्भामध्ये निषेध देखील जाहीर केला. येणाऱ्या 20 तारखेच्या मोर्चासाठी महाराष्ट्रामधून देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचणार होते. पण आजची ही जी घटना झाली त्याचे जाहीर निषेध म्हणून आज धुळे जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे भाऊ यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जनी पवार, डे 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.